सीता मातेच्या नजरेस पडलं. सोन्याचं हरिण सीता मातेच्या नजरेस पडल्यानंतर सीता माता प्रभू रामचंद्राला म्हणतात की नाथ मला ते सोन्याचं हरिण पाहिजे. प्रभू रामचंद्रांनी मनातली मनात विचार केला की ज्या सीतेनं वनवासाला येताना शरीरावरची सगळे आभूषणं टाकून दिली, जिनं शरीरावरती एकही दागिना ठेवला नाही, सगळा त्याग करून जी सीता आली, तिला आज या सोन्याच्या हरणाचा मोह कसा झाला असेल ही विचार प्रभू रामचंद्र मनात करतात. तर ऐकलं प्रभू रामचंद्र नको म्हणताय. सीता मातेने सांगितलं नाही नाही, मी आतापर्यंत तुमच्याकडे काही हट्ट केला नाही, पण आज माझा हट्ट तुम्हाला पुरवावा लागेल. जा मला ते सोन्याचं हरिण पाहिजे. प्रभू रामचंद्राने धनुष्य घेतलं, बाण घेतलं, सोन्याच्या हरणाच्या पाठीमागे निघून गेले. काही काळानंतर प्रभू रामचंद्राने त्या सोन्याच्या हरणाला बाण मारला. बाण लागल्यानंतर शरपंजरी पडत असताना की सोन्याचं हरिण मानवी आवाजामध्ये प्रभू रामचंद्राच्या आवाजामध्ये जोरात ओरडलं, सीते मला वाचव, लक्ष्मणा मला वाचव. आवाज पडला सीता मातेच्या कानावरती आणि असणारी सीता माता लक्ष्मण दादाला म्हणतात, भैयाजी तुमचे असणारे भाऊ संकटामध्ये, त्यांचा आवाज माझ्या कानापर्यंत आला, जा ते काहीतरी अडचणीत आहेत, संकटात आहे, त्यांना वाचवण्यासाठी जा. लक्ष्मण भैयाने सांगितलं काळजी करू नको, जो सगळ्या जगाची संकट टाकतो त्याच्यावर काय संकट येणार आहे ते लक्षात. प्रभू रामचंद्र हे सगळ्या जगाचं संकट टाकणार आहे. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, सगळ्या जगाचा धनी तो ब्रह्मांडाचा समर्थ आहे, जो सगळ्या जगाची संकट निवारण करतो, त्याच्यावरती काय संकट येणार आहे. धर्म लक्ष्मण भैया सांगतात. सीता माता ऐकायला तयार नाही आणि शेवटी सीता मातेच्या मुखातून 2 शब्द चुकीचे गेले. सीता माता लक्ष्मण भैयाला म्हणते, मला कळालं भाऊजी तुम्ही का जात नाही, मला कळालं भाऊजी तुमचा पाय इथून का निघत नाही, मला माहितीये तुम्ही वाटच पाहून आहात, कधी एकदा तुमच्या भावाचं त्या ठिकाणी काहीतरी बरं वाईट होतंय आणि एकदा तुमच्या भावाचं बरं वाईट झालं की तुमची माझ्यावरती वाईट नजर आहे आणि म्हणून तुम्ही तिकडे जात नाही. मुखातून सहज गेलेला शब्द ऐका. लक्ष्मण भैयाचं जीवन जर पाहिलं तर सगळ्यात मोठा त्याग लक्ष्मणच आहे रामायणामध्ये. त्या लक्ष्मण भैयाच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. मला एक दुसरा प्रसंग तुम्हाला सांगायचा आहे. ज्यावेळी सीता मातेचं हरण झालं, सीता मातेनं रावणाच्या त्या विमानातून जाताना आपल्या शरीरावरची काही आभूषणं काढली आणि त्या आभूषणं एका फडक्यामध्ये बांधून खाली टाकली. जी आभूषणं सुग्रीवाला हनुमंताला त्यांना सापडली होती जांबवंताला, ती आभूषणं ज्यावेळेस सुग्रीवाने हनुमंतरायाने प्रभूच्या समोर ठेवली ना, त्याच्यातली फक्त पायातली जी आभूषणं होती तेवढीच लक्ष्मणानं ओळखली. विठ्ठल विठ्ठल कानातलं आभूषण लक्ष्मण भैयाला ओळखता आलं नाही, नाकातली नथ ओळखता आली नाही, गळ्यामध्ये असणारं मंगळसूत्र नाही ओळखता आलं. प्रभूने विचारलं तुला काय ओळखता येत नाही. लक्ष्मण भैयाला सांगितलं दादा त्याचं कारण आहे मी कधी त्यांच्या मुखाकडे पाहिलंच नाही. येतंय लक्षात. इतका शुद्ध भाव असणारा लक्ष्मण भैया. सीता मातेनं आरोप केला, सीता मातेच्या मुखातून शब्द निघून गेला, माझ्यावर वाईट नजर आहे तुमची म्हणून तुम्ही जात नाही. शब्द लक्ष्मण भैयाच्या कानावर पडला आणि लक्ष्मण भैया ताट निघून गेले. नंतरचा कथाभाग सगळ्याला माहिती. रावण आला, सीता मातेला घेऊन गेला, 6 महिने अशोक वाटिकेत राहावं लागलं, युद्ध झालं, अनेक माणसं अनेक सैन्य मारलं गेलं. खरं सांगा लक्ष्मण भैया जर तिथं असते तर रावण आला असता का? आणि जर रावण आला नसता तर सीतेचं हरण झालं नसतं, बाकीचं रामायण घडलं नसतं. माझं खरं सांगा रामायण घडलं कशामुळं? म्हणून जरा तोंड सांभाळून बोलायचं. विठ्ठल विठ्ठल गरीबामध्ये पुरुष मंडळी तरी बोलतात, पण यांचं तोंड एकदा सुटलं महाराजांचा पट्टा एकदा चालू झाला यांचा पट्टा बंदच होत नाही. आणि यांचा बऱ्याच जणींचा नवऱ्यावर आरोप असतो. ते माणसात सुद्धा म्हणतात, आम्ही जरी एका ठिकाणी गेलो ना, काही चर्चा चालू असतील, ती बाई म्हणत असते महाराज ठरवलं की पांडवांना आता कुठेतरी बाजूला नेऊन ठेवायचं म्हणून इंद्रप्रस्थ तयार केलं. आणि इंद्रप्रस्थ तयार केल्यानंतर मयासूर नावाच्या त्या असणाऱ्या दैत्याला भगवंतानं आज्ञा दिली आणि इंद्रप्रस्थ तयार केलं. आता मयासूर म्हणजे मायावी शक्ती. इंद्रप्रस्थ तयार करत असताना त्याला इतक्या मायावी पद्धतीनं तयार केलं. सगळ्याला माहितीये जिथं पाणी आहे असं वाटायचं तिथं जमीन असायची, आणि जिथं जमीन आहे असं वाटायचं तिथं पाणी असायचं. आणि मग त्या इंद्रप्रस्थाची आत्ताच्या भाषेमध्ये वास्तुपूजा, वास्तुशांती. आता बऱ्याच वेळा वास्तुशांती असली, नवीन गाडी घेतली, नवीन काहीतरी घेतलं की मग आपण पाहुण्या रावळ्यांना, भावकीतल्यांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलवतो. आता बऱ्याच वेळा भावकीत वाद असतात, बऱ्याच वेळा शेजाऱ्यांचे सुद्धा वाद असतात, बऱ्याच वेळा नातेवाईकांचे सुद्धा वाद असतात, पण तरी सुद्धा आपण त्यांना आमंत्रण देतो. खरं सांगा बरं, कमून आमंत्रण देतो?
सगळ्यात पुढे दुर्योधन, बाकीची सगळी फौज माग आणि निघाल्यानंतर एका ठिकाणी त्या दुर्योधनाला आणि सगळ्या कौरवांना भात झाला की कदाचित आता इथं पाणी असेल, म्हणून त्यांनी आपले सगळे धोत्र असणारे वर धरले आणि चालायला लागले. पण तिथं पाणी नव्हतं, फरशी होती, जमीन होती. थोडं पुढे गेल्यानंतर त्या सगळ्या कौरवांना दुर्योधनाला वाटलं की आता इथं जमीन आहे, म्हणून निवांत चालले पाण्यात जाऊन पडले. जसे ते पाण्यात पडले हे सगळं दृश्य द्रौपदी पाहत होती. द्रौपदीनं दुर्योधनाला कौरवांना पाण्यात पडलेलं पाहिलं आणि द्रौपदी हसली. खरं सांगू, एखादी स्त्री हसताना सुद्धा, ज्या कुलवान घरातील स्त्रिया आहेत त्या हसताना सुद्धा विचार करून हसतात, कुठं हसायचं, काय हसायचं. कारण त्यांना माहितीये हसणं म्हणजे इतकं सोपं नाही, बोलणं तर खूप लांब, हसणं सुद्धा कठीण आहे. द्रौपदी हसली आणि द्रौपदीच्या मुखातून सहज शब्द निघून गेले, बापही आंधळा आणि पोरं सुद्धा आंधळी. ऐकलं दुर्योधनानं. त्या दिवशी दुर्योधनानं शपथ घेतली की आता काही झालं तरी चालेल, पण बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. मग पुढे ते झोप झालं, वस्त्रहरण झालं, वगैरे 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 सगळं झालं. माझा विषय संपला. माझं बोलणं, माझं सांगणं, माझं म्हणणं एवढं आहे, त्या दिवशी जर द्रौपदीनं तेवढा शब्द उच्चारला नसता, कोणता, बापही आंधळा आणि पोरं सुद्धा आंधळीची पोरं आंधळीच, एवढा एक शब्द द्रौपदीचा गेला, परिणाम सगळं महाभारत घडलं. आणि म्हणून तो कबरा सांगतात, वाचा जपून वापरा, बोलताना जपून बोला. ही जी वाचा आहे ना ही खूप महत्वाची आहे. ती वाचा आपण सत्कारणासाठी लागली पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, घेई घेई माझे वाचे आणि गोड नाम विठोबाचे. या वाचेनं फक्त त्या विठोबाचं, या वाचेनं फक्त त्या पांडुरंगाचं, या वाचेनं फक्त त्या देवाचं नाव आपल्या मध्ये जर आलं तर ती वाचा पवित्र अशा प्रकारची होते. आणि या वाचेनं जर भलत सत्य कायम आपल्या मुखात यायला लागलं तर ही वाचा अपवित्र त्या ठिकाणी होते. काही काही माणसं बोलताना शब्दाला शिव्या देतात. येते तुमच्या लक्षात की वाचा खूप गोड आहे, ही पवित्र आहे. आणि पवित्र कशानं अजून तिला पवित्रता प्राप्त होते, तर भगवंताचं नाम जर धारण केलं तर अजून पवित्रता प्राप्त होते. पण काही काही माणसं शब्दाला शिव्या देतात. इथे लक्षात, एक साधा शब्द जरी असला ना, एक आणि मध्ये वेगळा भाव आहे. पाय मंदिराकडे चालले पण मनामध्ये जर खूप भाव निर्माण झाला तर महाराज म्हणतात याला मानसिक पाप म्हणतात. जे शरीरानं केलं जात नाही, जे वाचनानं केलं जात नाही, पण मनानं केलं जातं, याला म्हणतात मानसिक पाप. विठ्ठल